हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टडी टूर 4 म्हणजे आपलं जे 4th युनिट आहे त्याच्यातील जो फर्स्ट लेसन आहे 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन हा लेसन पाहणार आहोत। खरं तर ही एक स्टोरीच आहे, ती व्यवस्थित आपण पाहूया। द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन। तर नाइटिंगेल म्हणजे काय मित्रांनो? नाइटिंगेल हा एक गाणारा बुलबुल पक्षी असतो की जो गातो, की त्याला नाइटिंगेल म्हणतात। आणि नोबलमॅन म्हणजे सरदार। पहा आता, नोबलमॅन म्हणजे सरदार आणि नाइटिंगेल म्हणजे गाणारा बुलबुल पक्षी। तर त्याची ही स्टोरी आहे। तर लक्ष द्या, व्यवस्थित स्क्रीनवर पहा। अ नोबलमॅन इन अ फार अवे लँड वन्स कॉट अ नाइटिंगेल अँड पुट हिम इन अ केज। नोबलमॅन म्हणजे सरदार, फार अवे लँड म्हणजे दूरचा प्रदेश, फार अवे लँड म्हणजे दूरचा प्रदेश। वन्स कॉट अ नाइटिंगेल अँड पुट हिम इन अ केज म्हणजे दूरवरच्या प्रदेशातील एका सरदाराने काय केलं, एक नाइटिंगेल म्हणजे गाणारा बुलबुल पक्षी पकडला अँड पुट हिम इन अ केज। केज हा शब्द नवीन असेल कदाचित तुमच्यासाठी, तर केज म्हणजे पिंजरा। आणि त्या पक्षाला पकडून त्या पक्षाला कुठे टाकलं? त्याने पिंजऱ्यामध्ये टाकलं। नो बर्ड्स लाइक्स टू बी शट अप इन अ केज। कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये, शट अप म्हणजे बंद करणे, कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये बंद करणं आवडत नसतं। द नाइटिंगेल बिगॅन टू प्लीड। प्लीड म्हणजे विनवणी करणे। प्लीड म्हणजे काय? विनवणी करणे। त्या बुलबुल पक्षाने विनवणी करायला सुरुवात केली। प्लीज सेट मी फ्री। मला मोकळे सोडा, मला मुक्त करा। इफ यू लेट मी गो। जर तुम्ही मला जाऊन दिलं, आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस। तुम्ही जर मला जाऊन दिलं तर मी तुम्हाला हॅपीनेस म्हणजे सुख किंवा आनंद, त्याचं सिक्रेट म्हणजे रहस्य सांगेल। कृपया मला जाऊ द्या, जर तुम्ही मला जाऊ दिलं तर मी तुम्हाला सुखाचं रहस्य सांगेल, असं नोबलमॅनला म्हणाला। द नोबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅप्पी। तो जो सरदार होता ना, तो रिच म्हणजे श्रीमंत होता, पण हॅप्पी म्हणजे आनंदी नव्हता। त्याच्याकडे पैसा पाणी भरपूर होतं, पण त्याला आनंद किंवा सुख भेटत नव्हतं। ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस। त्याला सुखाचं रहस्य जाणून घ्यावंसं वाटलं। सो ही लेट द बर्ड गो। आणि त्याने त्या पक्षाला जाऊन दिलं। लिसन, ऐक, सेड द नाइटिंगेल। कोण म्हणाला? नाइटिंगेल पक्षी म्हणाला, लिसन, ऐक, दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस। काय सांगितलं त्याने? आनंदाचं रहस्य ऐका नीट। नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स। पहा आता, ऐका। नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे होऊन गेलेल्या हानीबद्दल शोक व्यक्त करायचा नाही। एखादं नुकसान झालं, होऊन गेलं असेल तर त्याच्याबद्दल शोक व्यक्त करायचा नाही, दुःख व्यक्त करायचं नाही। अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स आणि पोकळ शब्दांवर कधीच विश्वास ठेवू नये। आता पहा, तो पक्षी त्या याच्यातून, पिंजऱ्यातून निसटून गेलाय, म्हणून त्याला तो काय म्हणतोय? नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, होऊन गेलेल्या गोष्टीवर काय दुःख करत बसू नये। अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स, पोकळ शब्दांवर कधीही विश्वास ठेवू नये, असं त्यांनी सांगितलं। द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट। आणि या सरदाराला रहस्याविषयी फारसा विचार केला नाही आणि तो म्हणाला, दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ऍडवाइस। हा तर मूर्खपणाचा सल्ला आहे। नोबलमॅन जो सरदार आहे तो त्या नाइटिंगेलला म्हणाला, बुलबुलला म्हणाला। द नाइटिंगेल फ्ल्यू अ लिटर हायर। तो नाइटिंगेल थोडासा उंच उडाला अँड सेड आणि म्हणाला, टू बॅड यू लेट मी गो। तू मला जाऊ दिलेस, हे फार वाईट झालं। आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स। माझ्या पंखाखाली रेअर, पहा रेअर असा शब्द आहे। रेअर म्हणजे दुर्मिळ, डायमंड्स म्हणजे हिरे, कुठे आहेत? त्याच्या पंखाखाली आहेत। नाव यू वोंट गेट एनी ऑफ देम। आता तुला त्यापैकी एक सुद्धा मिळणार नाही। Now the nobleman was really very angry and very unhappy. आता जो नोबलमॅन होता, सरदार होता, त्याला खूप अँग्री म्हणजे खूप राग आला, अनहॅपी म्हणजे तो खूप दुःखी झाला। ओ नो, हाऊ स्टुपिड ऑफ मी। मी किती मूर्ख आहे। यू वीक्ड बर्ड, दुष्ट पक्षा। यू नेस्टी बर्ड, घाणेरड्या पक्षा। वेट टिल आय कॅच यू अगेन। मी तुला पुन्हा पकडतो, थांब। ही बिगॅन टू वेल आणि तो आक्रोश करू लागला। वेल, वेल हा शब्द आहे या ठिकाणी पहा, WAIL, वेल म्हणजे आक्रोश करणे।
डोंट बी अपसेट माय लॉर्ड, महाराज अस्वस्थ हो नका, सेड द नाइटिंगेल, बुलबुल सरदाराला म्हणते. महाराज अजिबात दुःखी हो नका. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो, मला तुम्ही जाऊ दिलेत, हा तुमचा दयाळूपणा झाला. म्हणजे काइंडचा अर्थ होतो दयाळू. दॅट्स वाय आय गेव यू अ पीस ऑफ ऍडवाइस, म्हणून मी तुम्हाला एक चांगला सल्ला दिला, तुम्ही मला जाऊ दिलत म्हणून. थिंक ओव्हर इट, त्याच्यावर विचार करा. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, पहिला सल्ला जो मी काय दिला होता तुम्हाला या ठिकाणी पहा. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, होऊन गेलेल्या गोष्टीवर दुःखी होऊ नये, घडून गेलेली गोष्ट घडून गेली. आता पुढे काय म्हणते पहा. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू, मी आता तुमच्यापासून खूप दूर आहे. यू कांट कॅच मी अगेन, तुम्ही मला पुन्हा पकडू शकत नाही. देन व्हाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट, तर स्वतःला त्याबद्दल दुःखी का करून घेता. सेकंडली, हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड अंडर दिस विंग्स, आता तुम्ही तर एवढे सरदार आहात, एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी होती. हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर दिस विंग्स, माझ्यासारख्या पक्षाच्या पंखाखाली हिरे कसे असू शकतात. दोज वेअर जस्ट आयडल वर्ड्स ऑफ माइन, तर ते माझे कसले होते शब्द, निरर्थक शब्द होते. इट्स मेक टू ट्रस्ट सच वर्ड्स, इट्स अ मिस्टेक, या ठिकाणी मिस्टेक म्हटलंय, कलर थोडासा त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे ना त्या पुस्तकामध्ये आपल्या. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स, अशा शब्दांवर विश्वास ठेवणं ही चूक आहे. यूज माय बीट्स ऑफ ऍडवाइस अँड बी हॅपी, फेअरवेल, माझे शब्द लक्षात ठेवा, माझा सल्ला लक्षात ठेवा. अच्छा येतो. द नोबलमॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे, तो पक्षी दूरवर निघून जात असताना सरदार तिकडे बघतच राहिला. आपण सुद्धा एखादी घडून गेलेली गोष्ट असेल तर त्याबद्दल पश्चाताप करून घ्यायचा नाही आणि निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवायचा नाही. आपण सुद्धा आनंदी राहू शकतो. आता पाहूया याचा एक्सरसाइज. आता मित्रांनो, याचा जो एक्सरसाइज आहे ना तो मी नोटबुक मध्ये लिहिलेला आहे, तर तुम्हाला आता मी नोटबुक मध्येच दाखवतो. चला तर मग. मित्रांनो, आता द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन याचा एक्सरसाइज पाहूया. या ठिकाणी पहिल्यांदा पॉइंटर्स पाहूया आपण. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला स्टोरी वाचायची आहे आणि हे चूक की बरोबर आहे ते लिहायचं आहे. पहिला आता दिलेला आहे आपल्याला, नो बर्ड्स लाइक्स टू बी शट अप इन अ केज, पक्ष्यांना पिंजऱ्यात बंद केलेलं आवडत नाही. तर मित्रांनो हे बरोबर आहे, कुठल्याही पक्षाला पिंजऱ्यात बंद आवडणार नाही म्हणून या ठिकाणी ट्रू लिहिणार आहोत आपण. पुढे आहे, द नोबलमॅन वॉज रिच अँड हॅप्पी. तो जो नोबलमॅन होता तो रिच म्हणजे श्रीमंत आणि आनंदी होता. तर मित्रांनो हे फॉल्स आहे, तो रिच होता पण हॅप्पी नव्हता, म्हणून हे आपण काय लिहिणार आहोत, फॉल्स, चुकीचं आहे. आता पुढे, द नोबलमॅन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. त्या सरदाराने त्या पक्षाला मोकळं सोडलं नाही किंवा मुक्त केले नाही. तर मित्रांनो हे सुद्धा चुकीचं आहे. त्या सरदाराने त्या पक्षाला, नाइटिंगेलला मोकळं सोडलं होतं, स्वतंत्र केलं होतं, मुक्त केलं होतं. आता क्वेश्चन डी आहे पहा. द नोबलमॅन डिडंट मच थिंक मच ऑफ द सिक्रेट. त्या नोबलमॅन जो होता, सरदार होता, त्याने त्या सिक्रेट जे होतं, जे गुपित होतं, त्याचा जास्त विचार केला नाही. तर मित्रांनो हे खरं आहे, हे बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार आहोत ट्रू. पुढे, द नाइटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. ते बुलबुल जो पक्षी होता त्याच्या विंग्स म्हणजे पंखाच्या खाली दुर्मिळ हिरे होते. तर मित्रांनो हे फॉल्स आहे, हे चुकीचं आहे, तसा उल्लेख सुद्धा आहे याच्यामध्ये, बरोबर. आता पुढचा, द नोबलमॅन बिलीव्ह दॅट द नाइटिंगेल हॅड डायमंड्स. त्या सरदाराला वाटलं, खरोखरच वाटलं की ज्या बुलबुल पक्षाच्या पंखाखाली हिरे आहेत. तर खरोखरच तसं वाटलं होतं, म्हणून आपण या ठिकाणी ट्रू लिहिणार आहोत. पुढे क्वेश्चन आहे, द नाइटिंगेल फ्लू अवे. नाइटिंगेल उडून गेला, बुलबुल उडून गेली. तर मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे.
अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. आता याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. तर क्वेश्चन काय आहे पहा. सॉल्व द फॉलोइंग पझल. खाली दिलेलं कोड सोडवा. द लेटर्स इन द पिंक बॉक्सेस फॉर्म द नेम ऑफ द बर्ड इन द स्टोरी. यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड द लेटर इन द पिंक बॉक्स टू मेक वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. आपल्याला असं हे दिलेलं आहे पहा. पूर्ण असा शब्द दिला आहे NIGHTINGALE नायटिंगेल. असा नायटिंगेल हे पक्षाचं नाव दिलेलं आहे पूर्ण. आणि त्याच्यावरून आपल्याला इकडे काही शब्द दिलेले आहेत, अक्षरं दिलेले आहेत. ते अक्षर आपल्याला इथे वापरायचे आहेत योग्य क्रमाने. आणि काय करायचं आहे मित्रांनो, नवीन शब्द तयार करायचा आहे. तर पहा N सुरुवातीला N आहे, मग W आणि O कसा वापरणार आपण. NOW नाव असा शब्द तयार होतोय. दुसऱ्या याच्यामध्ये मध्ये I आहे आणि इकडे आहे DBR. मग इथे शब्द तयार होतोय BIRD बर्ड. पुढे आहे G आहे इथं आणि इथं ECA असे शब्द वापरलेले आहेत, अक्षर आहेत. मग कोणता शब्द तयार होईल मित्रांनो. तर या ठिकाणी तयार होईल CAGE म्हणजे केज, पिंजरा. पुढे आहे H आणि H पासून सुरू होणारा शब्द लिहायचा आपल्याला आणि अक्षर आहेत GUE. विचार करा बरं कोणता शब्द तयार होईल. तर या ठिकाणी शब्द तयार होईल ह्यूज. ह्यूज म्हणजे प्रचंड. आता पुढे इथं बरोबर T आहे, इकडे 2 लेटर लिहायचे आहेत आणि इकडे 3 लिहायचे आहेत आणि इकडे आहे MSAER. तर कोणता शब्द तयार होईल या ठिकाणी. तर या ठिकाणी तयार होईल मास्टर. MASTER मास्टर. बरोबर. पुढे इथे आहे I, इथे म्हणलेलं आहे CHR आणि 1 2 3 अक्षर लिहायचे आहेत. मग कोणता शब्द तयार होईल RICH रिच. रिच म्हणजे श्रीमंत. पुढे या ठिकाणी आहे N आणि इकडे म्हटलेलं आहे DERU. हे अक्षर इथं वापरायचे आहेत. मग कोणता शब्द तयार होईल मित्रांनो UNDER अंडर. झालं की नाही अंडर शब्द तयार. पुढे आहे G आहे, इकडे एक अक्षर वापरायचे आहे आणि हे अक्षर वापरायचे आहेत या ठिकाणी. मग कोणता शब्द तयार होईल विंग्स. WINGS विंग्स म्हणजे पंख. आता मध्ये आहे A, इकडे आहे Y आणि D. मग कोणता शब्द तयार होईल. सरळ आहे DAY डे. त्यानंतर इथे आहे L, इथे आहे FWE. कसं होणार तयार. फ्ल्यू तयार होईल FLEW. आता पुढे आहे AVG अक्षर वापरायचे आहेत, शेवटी आहे E. मग काय तयार होणार GAVE गेव. गेव म्हणजे दिले. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहूया. आता पहा क्वेश्चन नंबर 3 काय आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा. द नाइटिंगेल गेव द नोबलमॅन 2 bits of advice. Form groups and discuss each of them. Can you think of a story, event or any experience related to each? Write it down. Try to find similar sayings or proverbs in your mother tongue. तर पहा या ठिकाणी आपल्याला त्या बुलबुल पक्षाने सरदाराला दिलेल्या उपदेशाचे 2 भाग सांगितलेले आहेत. एक आहे नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. घडून गेलेल्या गोष्टीवर पश्चाताप करायचा नाही. आणि नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आहे की नाही. हे 2 सल्ले दिलेले आहेत, त्याच्यावर चर्चा करा आणि यासारख्या ज्या प्रोवर्ब्स आहेत, ज्या म्हणी आहेत, त्या तुम्ही तुमच्या काय करायच्या आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून घ्यायच्या आहेत. मातृभाषेतल्या म्हणी अशा शोधायच्या आहेत. आणि जर तुम्हाला प्रोवर्ब्स तुम्हाला पाहिजे असतील इंग्रजीमधून आणि मराठीतून सुद्धा, तर 200 पेक्षा जास्त म्हणी असलेला व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्याच्यातून तुम्ही प्रोवर्ब्स लिहू शकताय. आता पुढे रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. योग्य आवाजाच्या चढ उतारासह शेवटी नाइटिंगेल काय म्हणाली ते व्यवस्थित मोठ्याने वाचायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 पाहूया. यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट ईच सेंटेन्स यू मेक.
आता पहा, या ठिकाणी हायलाइट केलेलं तुम्हाला कदाचित हे झेरॉक्स असल्यामुळे दिसत नाही, मी त्याला अंडरलाईन करतोय. नेवरला इथं हायलाइट केलेलं आहे, इथं अवे आहे. याच्यापासून काय करायचंय मित्रांनो, कंसामध्ये दिलेले शब्द वापरायचे आहेत. समजा द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर, तर अ लिटिल हा शब्द काढायचा आहे, इथं लिहायचं मच आणि मग लिहायचं द बर्ड फ्ल्यू मच हायर आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. मग आता मी हे सेंटेन्स पहिल्यांदा लिहून घेतो नोटबुकमध्ये आणि नंतर आपण प्रत्येकावरून सुरू होणारी सेंटेन्सेस तयार करूया. तर पहिलं सेंटेन्स काय होतं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नोटबुकमध्ये मी पहिलं सेंटेन्स लिहितोय. द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. अ लिटिलला या ठिकाणी हायलाइट केलं होतं. मग आता अ लिटिल आहे ना या ठिकाणी, मग या अ लिटिल ऐवजी इथे काय वापरलेलं आहे, मच आहे. मग अ लिटिल ऐवजी आपण मच वापरूया. मग सेंटेन्स कसं होईल या ठिकाणी आन्सरमध्ये, द बर्ड फ्ल्यू मच हायर. कोणता शब्द वापरला आपण इथं, मच. पण मित्रांनो एवढंच नाही करायचं, आपल्याला ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा करायचं आहे. मग कसं लिहिणार आपण, तो पक्षी अधिक उंचावरून उडू लागला. ओके, अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. आता दुसरं सेंटेन्स, आता आपल्याला काय वापरायचंय, आता मच वापरलं, मचच्या नंतर काय वापरायचं आपल्याला, अ लॉट. काय वापरायचं आहे, अ लॉट. मग या ठिकाणी सेंटेन्स लिहूया, द बर्ड फ्ल्यू, फ्ल्यू नंतर अ लॉट, त्यानंतर हायर आहे असंच बरोबर. अ लॉटला मी अंडरलाईन करतो. मग आता याचं ट्रान्सलेशन सुद्धा करायचं आहे आपल्याला, तो पक्षी अ लॉट म्हणजे खूप उंचावरून उडू लागला. अशा पद्धतीने लिहायचं आहे, तो पक्षी खूप उंचावरून उडू लागला. आता पुढे अ लॉट वापरलं. आता त्यानंतर कोणता शब्द आहे पहा, अ लॉट, त्यानंतर आहे जस्ट अ लिटिल. मग आता परत सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू, अ लॉट ऐवजी काय लिहायचं आपल्याला, जस्ट अ लिटिल हायर. बरोबर, द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटिल हायर. जस्ट अ लिटिलला मी अंडरलाईन करतो आणि त्याचं ट्रान्सलेशन करूया मराठीमध्ये. काय होईल, तो पक्षी थोडा अधिक उंचावरून उडू लागला. अशा पद्धतीने हे पहिल्याच क्वेश्चनचं झालं. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन काय दिलाय पहा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. दुसरा सेंटेन्स आहे पहा, आय नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आता पहा, नेव्हर ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, ऑफन आणि ऑलवेज. तिथं नेव्हरला हायलाइट केलेलं आहे, टेक्स्टबुक असेल तुमचं तर. मग आता आपण काय करायचं, आन्सर म्हणायचं. या ठिकाणी आय नेव्हर ऐवजी काय टाकायचं, ऑफन. बरोबर, ऑफन पुढचं आहे तसंच, ट्रस्ट आयडल वर्ड्स. ओके, मग या ठिकाणी ऑफनला आपण अंडरलाईन केलेला आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे, मी. ऑफनचा अर्थ होतो अनेकदा.
अनेकदा ट्रस्ट लिटिल आयडल वर्ड्स, सॉरी ट्रस्ट आयडल वर्ड्स आहे की नाही. मी अनेकदा आयडल वर्ड्स म्हणजे निरर्थक शब्द, मी अनेकदा निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. मी अनेकदा निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो, असं त्याचं आपण करायचं आहे. आता याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया. ऑलवेज वापरायचे नाही का आपल्याला, अजून मी विसरलोच होतो. ऑलवेज वापरूया आता. आय ऑफन ऐवजी काय वापरायचं, ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. बरोबर लिहिलं. आता ऑलवेजचं काय करायचंय आपल्याला, ट्रान्सलेशन करायचं आहे. मग म्हणायचं मी नेहमीच, ऑलवेजचा अर्थ होतो नेहमी, मी नेहमीच निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. मी नेहमीच निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. हे असं करायचं आहे त्याचं चेंजिंग. आता पुढे एक अजून आपल्याला दिलेलं आहे, ते सुद्धा पाहूया आपण. पुढे सुद्धा एक दिलेला आहे आपल्याला, पहा. आता पुढचा वर्ड आहे आपल्याला दिलेला, सेंटेन्स दिलेला आहे. द बर्ड फ्ल्यू अवे. द बर्ड फ्ल्यू अवे, आणि आपल्याला त्याच्याऐवजी वापरायचे आहेत आपल्याला अप, डाऊन, लेफ्ट, राईट, फार अवे. ओके. आता आपल्याला अंडरलाईन कशाला केलेला आहे, अंडरलाईन कशाला केलेला आहे, अवेला केलेला आहे हायलाइट. या ठिकाणी अवेला हायलाइट केलेला आहे. मग अवे ऐवजी आपल्याला हे शब्द वापरायचे आहेत. मग द बर्ड, आन्सर म्हणूया, द बर्ड फ्ल्यू अप. अवे ऐवजी मी काय वापरलं, अप. आता त्याचं ट्रान्सलेशन, तो पक्षी वर उडू लागला. ओके. आता दुसरा, द बर्ड फ्ल्यू डाऊन. द बर्ड फ्ल्यू डाऊन. अप ऐवजी आता काय वापरला, आता डाऊन या ठिकाणचा दुसरा शब्द. मग आपण काय लिहिणार, तो पक्षी खाली उडू लागला. डाऊन म्हणजे खाली, 3. आता डाऊन ऐवजी डाऊन झाला, आता वापरायचं आपल्याला लेफ्ट. मग आपण म्हणणार द बर्ड फ्ल्यू लेफ्ट. बरोबर. काय त्याचा अर्थ होतो, तो पक्षी, लेफ्ट म्हणजे कोणती बाजू, डावी. मग तो लिहिणार आपण, तो पक्षी डाव्या बाजूला उडू लागला. बरोबर. आता पुढे लेफ्ट नंतर आपल्याला काय वापरायचंय, राईट, आणि राईट नंतर फार अवे. आता लेफ्ट ऐवजी इथं आपण राईट वापरून करूया सेंटेन्स. द बर्ड फ्ल्यू राईट. तो पक्षी उजव्या बाजूला उडू लागला. तो पक्षी उजव्या बाजूला उडू लागला. आता फार अवे वापरायचा आहे आपल्याला.
मग काय म्हणणार, द बर्ड फ्ल्यू फार अवे. मग ट्रान्सलेशन, तो पक्षी फार अवे म्हणजे खूप दूर, खूप दूर उडून गेला. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता पाहूया याच्या पुढचे क्वेश्चन्स. आता पहा, क्वेश्चन नंबर 6 आहे, ट्राय टू कलेक्ट ॲट लिस्ट 20 प्रोव्हर्ब्स ऑर सेइंग इन इंग्लिश. 20 म्हणी गोळा करायच्या आहेत आणि काय करायचं आहे, इंग्रजी भाषेमध्ये त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो, या 20 प्रोव्हर्ब तुम्ही शोधत बसताल इकडे तिकडे, तुम्हाला शोधावं लागू नये. पण मी 200 पेक्षा जास्त म्हणी असलेला व्हिडिओ मी स्वतः तयार केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही पहा. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. यूज सम सुटेबल वर्ड्स इन द प्लेस ऑफ हायलाइटेड वर्ड्स ॲट एव्हरी स्टेप्स. आपल्याला हायलाइट केलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे शब्द किंवा शब्दसमूह वापरून ते पूर्ण करायचं आहे. पहा, या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे, इफ यू लेट मी गो, जर तुम्हाला जाऊन दिलं, आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आणि द सिक्रेट ऑफ हॅपीनेस ऐवजी आपल्याला या ठिकाणी नवीन ही वापरायचं आहे. ओके, मग या ठिकाणी आपण असं म्हणणार, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. मग इथं आपण असं काय म्हणू शकतो, आय विल टेल यू हाऊ टू पास एक्झाम, आहे की नाही. त्यानंतर इथं टेल ऐवजी आपल्याला इथं वापरायचा शब्द आणि इथं वेगळा वापरायचा आहे. मग आपण या ठिकाणी म्हणू, इफ यू लेट मी गो आय विल गिव्ह यू म्हणू या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी काय म्हणूया, आय विल गिव्ह यू नाईस पेन, मी तुला छानसा पेन देईल. आता पुढे, इफ यू लेट मी प्ले, जर तुम्हाला खेळून दिलं, आय विल टेल नको आता परत, आय विल हेल्प यू म्हणूया, आय विल हेल्प यू इन द किचन. असं शब्द तयार करायचे, म्हणजे या ठिकाणचं चेंज करायचे. या ठिकाणी म्हटलं हाऊ स्टुपिड ऑफ मी, मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो हाऊ क्लेवर ऑफ मी. आणि या ठिकाणी म्हणू शकतो हाऊ नाईस ऑफ यू, शब्द चेंज करून. आता पुढे, द नोबलमॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. तर या ठिकाणी आपल्याला फ्ल्यू ऐवजी वेगळा शब्द लिहायचा आहे. ओके, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो द बर्ड फ्ल्यू ऐवजी लिहूया आपण फ्लटर्ड लिहूया. फ्लटर्ड म्हणजे फडफड करत उडून गेला, फ्लटर्ड अवे. आता या ठिकाणी द नोबलमॅन वॉच ॲज द डॉग रॅन अवे. आता इथं नोबलमॅन आहे, या ठिकाणी आपण म्हणू शकतो मदर द मदर वॉच्ड ॲज द बॉय गो अवे. पुढे आपण लिहू शकतो द पीपल एन्जॉयड ॲज द मंकी
जम्प्ड अवे, आहे की नाही. पुढे आता या ठिकाणचं तुमच्यासाठी मी ठेवतोय, हे सेंटेन्स तुम्ही लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. आता पुढे या ठिकाणी म्हटलेलं आहे व्हॉट बीट्स ऑफ ॲडवाइस डू यू गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तुमच्या कुटुंबातून किंवा मित्रांकडून तुम्हाला कोणता सल्ला मिळतो. राईट डाऊन 3 ऑफ द बीट्स इन युअर मदर टंग अँड ट्राय टू ट्रान्सलेट द बीट्स इन टू इंग्लिश. असे कोणते सल्ले तुम्हाला मिळतात आणि ते काय करायचं, तुम्ही ते 3 सल्ले लिहायचे आणि काय करायचं, त्याचं ट्रान्सलेशन करायचं. तर त्याचे आन्सर मी लिहून देते तुम्हाला. आपल्याला नेहमीच सल्ला मिळत असतो घरून. काय मिळतो, काय मिळतो सल्ला. डोंट वेस्ट टाइम. म्हणजे काय, वेळ वाया घालवू नका. अजून एक सल्ला मिळतो आपल्याला नेहमी, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तर जी आपण कॅपिटल लिहूया, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठा. आहे की नाही. अजून कोणता सल्ला मिळतो आपल्याला, रिस्पेक्ट एल्डरली पर्सन्स. म्हणजे थोरांचा मान राखा. अशा पद्धतीने हे लिहायचं होतं. आता याच्या पुढचा क्वेश्चन पहा. नोट द प्लुरल्स. खालील अनेक वचन लक्षात घ्या. मॅन, मेन, नोबलमॅन, नोबलमेन. या ठिकाणी मॅन ए आहे, इथं वॉवेल साऊंड ई केलेला आहे. नोबलमॅन इथं ए आहे, इथं ई केलेला आहे. वुमन म्हणजे स्त्रिया, इथं ए आहे, इथं मेन केलेलं आहे. आणि या ठिकाणी चाइल्ड, चिल्ड्रन असं त्याचा अनेक वचन प्लुरल फॉर्म केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा एक्सरसाइज या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.